नाशिकमध्ये जर कोणी स्वतःहून पुढे आलं असतं तर नक्कीच आम्ही त्याच्या मागे उभे राहिलो असतो. नाशिकमध्ये शिंदे सेनेला रोखण्यासाठी भाजपच्या बंडखोरांना शिवसेना बळ देणार अशा पद्धतीची चर्चा आहे आणि भाजपच्याच मदतीनं हा सगळा डाव आखला जातो असं कळतं. मग ते तुम्हाला निकालाच्या वेळेला कळेल ना प्रत्यक्ष. शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रात. हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे. अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळ्यावर थांबलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाही आहे. पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे. साहेब, शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. 3 आमदारांनी शिंदेच्या भाजप विरोधात नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीचा सगळा कारभार चालला दोन्ही शिवसेना एकत्र आले पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलं. मग मातोश्रीवर या असं मत व्यक्त केलं आहे ना. मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली. मी कालही म्हणालो जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा. मग आम्ही चर्चा करू. कशाला निमंत्रण द्यायचं, कशाला निमंत्रण मातोश्रीवर या जे शिंदेच्या शिवसेनेचे ज्यांनी वक्तव्य केलं त्यांना तुम्ही एक प्रकारे निमंत्रण देता. आता मी दत्ताजी गायकवाडांना सांगतो निमंत्रण पत्रिका छापा. दुसरं काय सांगू शकतो मी. अंबादास दानवेंनी पण अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग त्यासाठी त्यांना मातोश्रीवर येऊन पश्चाताप व्यक्त करावा लागेल ना. ज्या पद्धतीनं ते बाहेर पडले, पक्ष फुटला, पक्ष फोडला, स्वाभिमान गहाण ठेवला, महाराष्ट्राचं नुकसान केलं, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसमोर अमित शहा यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला, याचा पश्चाताप तर सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. मातोश्रीवर आलं की प्रश्न सुटेल. पश्चाताप व्यक्त केल्यानंतर येऊ द्या ना, आल्यावर बघू. निर्णयकरांची प्रेस झाली. ते म्हटले की महाविकास आघाडीचा उमेदवाराचा विधान परिषद असेल तर मतदान केलं असतं. शिवसेनेचे नगरसेवक अपक्ष नाही मतदान करणार नाही असं त्यांनी परवा वक्तव्य. माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही आहे फार. हां, त्यांनी सांगितलं बैठक घेऊन उद्धव साहेब निर्णय घेतले. मी मगाशी तेच म्हणालो ना, उद्धव ठाकरे आमचे निर्णय घेतील पक्षप्रमुख. तुम्ही फार खोलात का जाताय? किंगमेकर आहात ना साहेब. बघू ना. किंग मेकर असायला सुद्धा हाताशी ताकद असावीच लागते ना. शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिलेली आहे ती कुठेतरी फसवणूक आहेत अशी